नमस्कार मित्रांनो. भारताचा जो अर्थसंकल्प मांडण्यात आला 1 फेब्रुवारी 2025, तर त्या अर्थसंकल्पामधील जे टॉप 20 क्वेश्चन जे आहेत ना, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचे आहेत, की जे आपल्याला 2025ची जी राज्यसेवा असेल, त्याचबरोबर कंबाईन गट ब असेल, गट क ची परीक्षा असेल, तर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे जे 20 क्वेश्चन्स जे आहेत ना, मी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि वन बाय वन हे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. त्याचबरोबर त्याचं एक्सप्लेनेशन पण बघायचं आहे बघा. ठीक आहे, तर चला आपण चालू करूया. एज्युकेट टू इंडिया ग्रुप या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एज्युकेट टू इंडियाचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल. तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. नंबर ऑफ नोट्स वगैरे असतील तर तुम्हाला त्याच्या माध्यमातून मिळून जातील. आणि या जे आता आपण डिस्कस करत आहोत 20 क्वेश्चन्स प्लस त्याचे जे आन्सर असेल Q&A, तर याची जी PDF आहे एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरती तुम्हाला मिळून जाईल बघा. ठीक आहे. आता प्रश्न पहिला काय बघा. वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्तीय वर्ष 2025-26 सादर केलेले केंद्रीय बजेटचा विषय थीम काय होता. म्हणजेच थोडक्यात याची थीम काय होती असं म्हणण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये पर्याय कुठले कुठले आहेत. एक म्हणजे समावेशक भारत किंवा इन्क्लुझिव्ह इंडिया असं म्हणण्यात आलेलं आहे. दुसरा अमृतकाल, अमृतकालीन ह्याच्यामध्ये. तिसरा सबका विकास आणि चौथा आत्मनिर्भर भारत. आता या ठिकाणी जे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा जो येत आहे तो कुठला आहे, तर हे जे काही चारीच्या चारी इम्पॉर्टंट पर्याय जे आहेत ना, हे एकमेकांना कनेक्टेड आहेत बघा. आणि याचा जर योग्य पर्याय बघितला तर सबका विकास काय करण्यात आलेला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जो 2025-26ला जो अर्थसंकल्प मांडण्यात आला त्याची थीम होती सबका विकास बघा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आले बघा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26चं केंद्रीय बजेट सादर करताना कोणत्या तेलुगू कवी त्याचबरोबर नाटककारांचा उल्लेख त्या बजेट मांडत असताना केलेला होता बघा. तर पर्याय आहे त्याच्यामध्ये श्रीराम असेल, त्याच्यानंतर गुरजाडा अप्पाराव असेल, त्याच्यानंतर विश्वनाथ सत्यनारायण आणि चौथा पर्याय जो आहे तो नारायण रेड्डी. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे गुरजाडा अप्पाराव. हे काय तर याचं योग्य उत्तर आहे. आता यांच्याविषयी माहिती बघायची म्हटली गुरजाडा अप्पाराव यांच्या बाबतीमध्ये, तर काय म्हणण्यात आले की एक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये यांचा उल्लेख केलेला. त्याचबरोबर त्यांनी बघा देशमुन्नू प्रेमीनचान्नू पिल्लुलू घलू कायमू. आता ह्याचा मराठीत जर आपण अर्थ बघितला तर मराठीत काय बघा, देशाच्या प्रेमासाठी मुले आणि नाणी ही दोन्ही काय तर महत्त्वाची आहेत, ही ओळ सांगितलेली होती. हा प्रश्न पण याच्यावरती तयार होऊ शकतो बघा. देशाच्या प्रेमासाठी मुले आणि नाणी दोन्ही महत्त्वाची आहेत असं कोणत्या तेलुगू कवीच्या माध्यमातून म्हणण्यात आलं होतं, तर उत्तर आहे गुरजाडा अप्पाराव यांच्या माध्यमातून म्हणण्यात आलेलं होतं बघा. आता आधुनिक तेलुगू साहित्याचे जनक जे आहेत ना, या अप्पाराव यांना गुरजाडा अप्पाराव यांना म्हटलं जाते. त्याचबरोबर त्यांची कार्य समाज सुधारणा आणि मानवी मूल्यांवर काय होती तर केंद्रित होती बघा. इम्पॉर्टंट माहिती आहे, आपल्याला या संदर्भात काय केलं पाहिजे तर माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन तिसरा नंबरचा काय आहे बघा, की भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा सादर करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये पर्याय आहेत. 1 निर्मला सीतारामन, 2 अरुण जेटली, 3 मनमोहन सिंग आणि 4 मोरारजी देसाई. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते मोरारजी देसाई. आता मोरारजी देसाई यांनी एकूण आत्तापर्यंत जर आपण बघितलं म्हणजे जर रेफरन्स घेतला तर जवळपास 10 वेळा काय करण्यात आलं तर त्यांच्या माध्यमातून बजेट मांडण्यात आलेलं आहे. म्हणजे मोरारजी देसाई त्यांचा पर्याय बरोबर आहे. आता काही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली बघा. आता भारताच्या केंद्रीय बजेट सादर करण्याची जबाबदारी कोणाची असते तर केंद्रीय अर्थमंत्र्यांची जबाबदारी असते. पहिला मुद्दा. सर्वाधिक काळ बजेट सादर कोणी केलं आहे तर मोरारजी देसाई यांच्या माध्यमातून करण्यात आले. टोटल 10 वेळा आहे. त्याच्यामध्ये 8 वेळा त्यांनी वार्षिकी बजेट मांडलेलं आहे आणि 2 वेळा जे आहे ते इंटरिम बजेट कधी मांडलं जातं, ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका असतात त्यावेळेला इंटरिम बजेट मांडलं जातं बघा. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला कळलं की टोटल 10 वेळा काय करण्यात आलं तर यांच्या माध्यमातून बजेट मांडण्यात आलेलं आहे. थोडं इतर पर्यायांच्या बाबतीत जर माहिती बघितली, आता निर्मला सीतारामन जे 2019 पासून केंद्रीय अर्थमंत्री असून त्यांनी सलग अनेक वेळा बजेट काय केलं तर सादर केलेलं आहे. पण मोरारजी देसाई यांच्या बरोबर नाही. टोटल किती वेळा केलेलं आहे तर टोटल 8 वेळा त्यांच्या माध्यमातून सादर केलं, निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून केलेलं आहे बघा.
अरुण जेटली 2014 ते 18पर्यंत होते केंद्रीय अर्थमंत्री म्हणून. त्यांनी 5 वेळा बजेट सादर केलेलं आहे. त्याच्यानंतर मनमोहन सिंग 1991 ते 1996च्या कार्यकाळामध्ये होते अर्थमंत्री आणि त्यांनी 5 वेळा बजेट सादर केलेलं आहे. मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ खूप क्रुशल होता, कारण आपल्याला माहिती आहे की 1991ची जी सिच्युएशन आहे, या सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो वाटा होता तो कोणाचा होता, तर मनमोहन सिंग यांचा होता बघा. जी काही प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन जे झालं होतं ना 1991ला, याच्यामध्ये जो प्रॉपर प्रोपोगंडा तयार केला होता, माइंडसेट जो होता डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये, तर मनमोहन सिंग यांच्या माध्यमातून केला होता बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्तीय वर्ष 2025-26च्या बजेटसह सलग किती वेळा बजेट सादर केलेलं आहे? जे मी आत्ता उत्तर दिलं त्याचं पर्याय आहे बघा 6, 7, 8, 9. तर यांनी 8 वेळा काय करण्यात आलं, तर बजेट यांच्या माध्यमातून सादर केलेलं आहे. आता त्याच्या बाबतीमध्ये बघितलं निर्मला सीतारामन यांच्या बाबतीमध्ये 2019-20ला पण पहिल्यांदा बजेट सादर केलं होतं. 2019-20, 20-21, 21-22, 22-23, 23-24 नंतर जे 2024-25ला म्हणजेच आपण इंटरिम बजेट होतं त्यांच्या माध्यमातून मांडलं होतं. 2024-25चं फुल बजेट पण त्यांच्या माध्यमातून मांडलं होतं नवीन सरकारचं, आणि आत्ताचं 2025-26चं हे काय करण्यात आलं, तर बजेट मांडण्यात आले. सलग त्यांनी काय केलं, तर 8 वेळा बजेट मांडलेले आहेत. याच्यामध्ये 7 वेळा जर आपण बघितलं तर फुल बजेट आहे आणि एकदा काय करण्यात आलं आहे, तर त्यांनी इंटरिम बजेट मांडलेलं आहे बघा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो केंद्रीय बजेट 2025-26 नुसार एकूण खर्च किती होता? पर्याय इथे देण्यात आले बघा. 34,96,000 कोटीचा, 40,25,000 कोटी, 45,75,000 कोटी का 50,65,000 कोटी. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते 4 आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की केंद्रीय बजेट जे 2025-26चं मांडलं याच्यामध्ये 50,65,000 कोटी रुपयाचं एकूण अंदाजित बजेट होतं बघा. या ठिकाणी तेच सांगण्यात आलेलं आहे. 2025-26चं बजेट 50,65,000 कोटीचं होतं बघा. आणि PRS इंडियाच्या विश्लेषणात याची देखील काय करण्यात आलं, तर नोंद करण्यात आलेली आहे बघा. ओके. आता जर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये बघितलं तर बजेटमध्ये जे वाढ आहे ते 7.4% काय केलं, तर बजेटमध्ये वाढ झालेली आहे. नेक्स्ट पर्याय जो आहे तो वित्तीय वर्ष 2025-26साठी सकल घरेलू उत्पन्न म्हणजेच आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो, त्या टक्केवारीनुसार अनुमानित राज्यकोषीय तूट जी आहे ना ही किती होती? आता राज्यकोषीय तूट जी आहे ही फिस्कल डेफिसिट आपण म्हणतो, तर इथं पर्याय देण्यात आलं की 3.9%, 4.2%, 4.4%, 4.8%. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते 4.4% आहे बघा. म्हणजेच राज्यकोषीय तूट जी होती ती 4.4% 2025-26च्या वित्तीय बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा. आता याचं एक्सप्लेनेशन काय दिलं आहे बघा. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की राज्यकोषीय तूट त्याला फिस्कल डेफिसिट ऑफ द GDPच्या 4.4% एवढी अपेक्षित आहे. 2024-25चं जर बघितलं तर राज्यकोषीय तूट किती होती? 5.1% होती बघा. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात राज्यकोषीय तूट जी आहे ना थोडी कमी झालेली आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेलं बघा. नेक्स्ट केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार वित्तीय वर्ष 2025-26साठी पूर्ण रूपात अनुमानित राज्यकोषीय तूट किती आहे बघा. म्हणजेच इथं आपण मगाशी बोललं तर पर्सेंटेज वाईज बघितलं 4.4% होतं. आता इथं पर्टिक्युलरली आकडा देण्यात आलेला आहे 14,68,936. आता 68,936 सगळ्यांचं कॉमन आहे. 14, 15, 16, 17. आता हा थोडा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, बट तुम्ही जर बजेट वाचलं असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच देऊ शकता. याचं योग्य उत्तर जे आहे ना काय तर 2 नंबरचं आहे बघा. 15,68,936 कोटी याचं उत्तर आहे. इथं त्याचं एक्सप्लेनेशन देण्यात आलं बघा. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 जो आहे याच्यामध्ये राज्यकोषीय तूट GDPच्या 4.4% असेल असं जाहीर केलं, आणि त्याची जर पर्सेंटेज बघितलं तर 15,68,936 कोटी अशी नोंद करण्यात आलेली आहे बघा. ओके. याच्या अगोदरची बघितली तर किती 16,85,000 कोटी रुपयाची होती, जी 5.1% ऑफ द GDP होते बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार खालीलपैकी कोणता विकासाचं इंजिन आहे असं म्हणण्यात आलं होतं. एक इंजिन नाही म्हणण्यात आले बघा. प्रश्न थोडा इंजिन नाही, एक इंजिन नाही आहे. कृषी होतं का, तर कृषी होतं. MSME होतं. स्वस्त नाही आहे बघा.
गुंतवणूक आहे. ओके, म्हणजेच स्वास्थ्य हेल्थ हा एक इंजिनमध्ये नाही. इंजिन याचा अर्थ काय की 4 महत्त्वाचे पिलर्स विचारात घेतले होते. त्याच्यामध्ये कृषी, MSME, गुंतवणूक हे तिन्ही काय तर पर्याय बरोबर आहेत, फक्त हेल्थ नव्हतं त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, पंतप्रधान धनधान्य कृषी योजना डेव्हलपिंग ॲग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम जो आहे या संदर्भात खालील विधानांचा विचार केला बघा. आता डेव्हलपिंग ॲग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम अंतर्गत कमी उत्पादकता व मध्य पिकांच्या तीव्रतेसह 100 जिल्ह्यांचा समावेश होईल. म्हणजेच थोडक्यात ही पंतप्रधान धनधान्य योजना असेल. नंतर DADP जो आहे या संदर्भात कोणती विधानं खालीलपैकी बरोबर आहेत असं म्हणण्यात आलेलं आहे. आता पहिलं विधान बरोबर आहे का, तर बरोबर आहे. या योजनेचा लाभ देशातील 2 कोटी शेतकऱ्यांना होईल. नाही, 2 कोटी नाही, इथं 1.7 करोड, 1.7 करोड म्हणजे हा पर्याय काय तर चुकला. 2 चुकला असेल तर हा पर्याय चुकला, हा पर्याय चूक आहे बघा. नंतर या उपक्रमाचा उद्देश उत्पादकता वाढवणे, पिकांचे विविधीकरण प्रोत्साहित करणे, सिंचन सुधारणा करणे आणि पिकांनंतरचे जे साठवण्याची प्रक्रिया आहे ना त्याच्यामध्ये वाढ करणे. म्हणजे तिसरा पर्याय पण काय आहे तर बरोबर आहे. 1 आणि 3 बरोबर आहे. हा कार्यक्रम राज्यांच्या सहभागाविना राबवण्यात येईल. तर राज्यांचा सहभाग खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांच्या विना कसं राबवू शकतो, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. तर उत्तर कुठलं बरोबर आहे, तर ए हे पर्याय त्याचं उत्तर बरोबर आहे बघा. आता याच्या संदर्भात थोडं आपण बघू. DADPचा मुख्य उद्देश काय होता की 100 जिल्हे निवडले जातील. ज्या जिल्ह्यामध्ये उत्पादकता कमी आहे आणि पिकाची तीव्रता मध्यम आहे असे जिल्हे इथं निवडले जातील बघा. आता मुख्य याचा उद्दिष्ट काय होतं की कृषी उत्पादकता वाढवणे, पिकांचे विविधीकरण करणे, सिंचन सुधारणे, पिकांनंतर साठवण क्षमता वाढवणे. ओके, आता शेतकऱ्यांचा थेट लाभ जो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो आहे ना याच्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले जाते आणि स्थिरता निर्माण करण्याचा उद्देश होता बघा. याच्यामध्ये राज्यांचा सहभाग काय तर खूप इम्पॉर्टंट आहे, मॅन्डेटरी आहे बघा. त्याच्यानंतर पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेच्या बाबतीमध्ये काय होतं, धान्य उत्पादनावरती काय करायचं, भर द्यायचं, धान्य उत्पादनावरती भर द्यायचा आहे. याच्यामध्ये विशेषतः तांदूळ, गहू, डाळी, तेलबिया याच्यावरती फोकस करायचा आहे बघा. दुसरा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे, उत्पादन आणि विक्री सुधारणा करायची आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी द्यायची आहे, कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती करण्याच्या बाबतीमध्ये, आणि शाश्वत विकास जो आहे ना हा शाश्वत विकास वाढवायचा आहे. म्हणजेच आधुनिक शेती तंत्रज्ञान असेल, जलसंधारण असेल किंवा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहित करायचं आहे बघा. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. थोडे हे क्वेश्चनची लेवल जे आहे ना ही इझी आहे, मीडियम आहे आणि डिफिकल्ट लेवल अशा पद्धतीचे काहीतरी प्रश्न आहेत बघा. प्रश्न काय आहे की खालील विधानांचा विचार करा जे रुरल प्रॉस्पेरिटी अँड रेझिलियन्स कार्यक्रमाशी संबंधित आहेत, ज्या 2025-26च्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या आहेत. काय काय मुद्दे आहेत बघा. हा बहुक्षेत्रीय कार्यक्रम आहे जो शेतीतील अवर्ध म्हणजे अनएम्प्लॉयमेंटचे निराकरण करण्यासाठी कौशल्य विकास, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाद्वारे लक्ष केले जाईल. म्हणजे थोडक्यात इथं सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह देण्यात आलेल्या आहे. कुठलीही निगेटिव्ह गोष्ट नसते ज्यावेळेला प्रॉस्पेरिटीच्या बाबतीमध्ये रेझिलियन्सच्या बाबतीमध्ये असते. याचा अर्थ हा पर्याय बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर हा कार्यक्रम कोणत्याही राज्य सहभागाशिवाय राबवला जाईल. इथं पुन्हा मी राज्यांचा सहभाग खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. जिथं 2 चुकी दिसतं ते चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. 1 बरोबर आहे का, आहे. या कार्यक्रमाचा पहिला टप्पा 100 विकसनशील ॲग्री डिस्ट्रिक्टला व्यापला जाणार आहे. बरोबर आहे हा पर्याय. हा प्रमुख ग्रामीण महिला, तरुण शेतकरी, सीमांत आणि लहान शेतकरी आणि जमीन विरहित कुटुंबावर लक्ष केंद्रित करतो. बरोबर आहे, हा पण पर्याय बरोबर आहे. म्हणजे 1, 3 आणि 4 याचा अर्थ याचं योग्य उत्तर जे आहे ना या ठिकाणी तर मेन्शन करण्यात आलेलं आहे बघा. आणि त्याच्या बाबतीमध्येच इथं जे रुरल प्रॉस्पेरिटी आणि रेझिलियन्स प्रोग्रामच्या संदर्भात इथं काय करण्यात आलं तर माहिती देण्यात आलेली आहे बघा. 100 विकसनशील ॲग्री डिस्ट्रिक्टवरती फोकस करायचा आहे का, तर 100% करायचं आहे बघा. त्याचबरोबर याच्यामध्ये महिला, ग्रामीण महिला, तरुण शेतकरी असतील, सीमांत लहान शेतकरी, जमीन विरहित कुटुंबावरती लक्ष करायचं आहे का, तर हा पर्याय बरोबर आहे. राज्यांचा सहभाग इम्पॉर्टंट आहे, हा पर्याय बरोबर आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन, 2025-26च्या युनियन अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला विकासाचं इंजिन म्हणून ओळखले गेले आहे, ज्यामध्ये भाज्या आणि फळांसाठी व्यापक कार्यक्रम असेल. आता हा अतिशय इझी प्रश्न आहे बघा. उद्योग क्षेत्राशी संदर्भित आहे का, भाज्या फळं वगैरे नाही आहे. ॲग्रिकल्चर योग्य पर्याय काय, तर याचा ॲग्रिकल्चर येत आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन, 2025-26च्या युनियन अर्थसंकल्पात मखाना उत्पादन प्रक्रिया आणि विपणन वाढवण्यासाठी मखाना मंडळ कुठे स्थापन केले जाईल.
भारतामध्ये 90% मकाना जो आहे हा कुठं तयार होतो, उत्पादित केला जात आहे, तर बिहारमध्ये. याचं योग्य उत्तर काय तर बिहार आहे बघा. 90% मखानाचं उत्पादन जे आहे ते बिहार या राज्यामध्ये घेतलं जातं बघा. आणि त्याचंच अर्थसंकल्पामध्ये मखाना उत्पादन असेल, प्रक्रिया आणि विपणन वाढवण्यासाठी मंडळाची स्थापना बिहारमध्ये करण्यात आलेली आहे. या ठिकाणी तेच सांगण्यात आलेलं आहे बघा. ओके. मखानाच्या बाबतीमध्ये बघा, ज्याला फॉक्स नट असं म्हटलं जातं किंवा गॉड्स ग्रेन म्हणून ओळखलं जातं, हा पाण्यात वाढणारा एक महत्त्वाचं काय तर पीक आहे, पाण्यामध्ये वाढतं बघा. भारतात मखानाचे उत्पन्न प्रामुख्याने बिहार राज्यामध्ये, विशेषतः उत्तर बिहारमधील जलाशय आणि तलावामध्ये घेतलं जातं बघा. बिहार हे मखानाच्या उत्पादनात देशात अग्रेसर आहे. येथील शेतकरी आणि स्थानिक अर्थव्यवस्था काय तर मखान्यावरतीच काय राहते तर अवलंबून असते बघा. त्यामुळे मखाना उत्पादन, त्याची प्रक्रिया आणि विपणन वाढवण्यासाठी मखाना मंडळ स्थापन करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतला होता बघा आत्ता. आणि त्याचं जे डिक्लेरेशन जे आहे ते बजेटमध्ये गेलं, तर तो बिहारमध्ये होण्याची काय होती शक्यता जास्त होती. ओके. आणि या ठिकाणी मखाण्याची लागवड आणि बाजारपेठ पण काय तर चांगल्या प्रमाणे पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, राष्ट्रीय उच्च उत्पन्न बियाणे मोहिमेची नॅशनल मिशन ऑन हाय यील्ड सीड्स एक महत्त्वाची वैशिष्ट्य कोणती आहेत, ज्याची घोषणा 2025-26च्या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे बघा. 100पेक्षा जास्त उच्च उत्पन्न बियाणे जातीचा विकास असं म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे. दुसरं काय म्हणते, फक्त अनुवंशिकरित्या बदललेल्या बियाणांचा विकास. फक्त ओनली शब्द येतो ना, त्यावेळेला तो चुकीचा असतो. परदेशातून हायब्रिड बियाणे आयात करणे काय गरज आहे. भारतात हायब्रिड बियाणांच्यावरचा वापर बंदी घालणे नाही आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर काय तर हे पॉझिटिव्ह दिसत आहे स्टेटमेंट, त्यामुळे हे योग्य उत्तर आहे बघा. या ठिकाणी राष्ट्रीय उच्च उत्पन्न बियाणे मोहिमेचा उद्देश शेतीचे उत्पन्न वाढवणे असेल, शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे असंच या अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून 100पेक्षा जास्त उच्च उत्पन्न बियाणे जातीचा विकास हा काय तर एक महत्त्वाकांक्षी आणि व्यापार म्हणजे की आपण व्यावसायिक उद्देश जो आहे ना इथं मांडण्यात आलेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, 2025-26च्या अर्थसंकल्पात कोणत्या प्रदेशांना टिकाऊ मत्स्य विकासाच्या चौपाटी अंतर्गत विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ओके. पर्याय अंदमान निकोबार, दुसरा पर्याय हा एक आहे, दुसरा गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टी, तिसरा पश्चिम बंगाल आणि ओडिशा, आणि चौथा कावेरी आणि गंगा नदी खोरे. ओके. तर याचं योग्य उत्तर जे आहे ना अंदमान निकोबार लक्षद्वीप बेट याच्या बाबतीमध्ये आहे. पर्यायाच्या बाबतीमध्ये ते एक्सप्लेनेशन देण्यात आले. 2025-26च्या युनियन अर्थसंकल्पामध्ये टिकाऊ मत्स्य विकासासाठी विशेष प्राधान्य देण्याबाबत उल्लेख केलेला आहे. आणि या संदर्भात सरकारने अंदमान निकोबार लक्षद्वीप बेटावरती काय करायचं लक्ष द्यायचं आहे असं ठरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे योग्य पर्याय जो आहे तो अंदमान आणि निकोबार आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्र यालाच एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन किनारपट्टीपासून किती अंतरापर्यंत विस्तारते बघा. 50 नॉटिकल माइल्स, 100 नॉटिकल माइल्स, 150 नॉटिकल माइल्स का 200 नॉटिकल माइल्स. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते 200 नॉटिकल माइल्स आहे बघा. म्हणजे आपण त्याला मैल म्हणतो, समुद्री मैल असं म्हणण्यात आलेलं आहे. थोडा पण एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या बाबतीमध्ये माहिती बघू. आंतरराष्ट्रीय समुद्री कायद्यानुसार म्हणजेच युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ द सी जो आहे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. यानुसार प्रत्येक देशाची किनारपट्टीपासून 200 नॉटिकल, जर याला आपण किलोमीटरमध्ये बघितलं तर 370 किलोमीटर अंदाजे अंतरापर्यंत काय राहतील तर विशेष आर्थिक क्षेत्र विस्तारलेले असेल बघा. आता भारताची किनारपट्टी किती आहे तर 7516 किलोमीटर लांबीची आहे. त्यामुळे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक जो झोन बघितला, जर आपण चौरस किलोमीटर बघितला तर 2.37 दशलक्ष चौरस किलोमीटरचा एरिया काहीतरी विस्तारित आहे बघा. ठीक आहे. आता 50 नॉटिकल मैल जे आहे ना हे कमी आहे, म्हणजेच योग्य उत्तरापर्यंत घेऊन गेलेलं आपल्याला, तर 200 नॉटिकल मैल काहीतरी याचं योग्य उत्तर आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन, कपास म्हणजेच कापूस म्हटलं जातं, कपास हिंदीमध्ये म्हटलं जातं. उत्पादकता मोहिमेला मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी 2025-26च्या अर्थसंकल्पात किती वर्षासाठी जाहीर करण्यात आलेला आहे बघा. अर्थसंकल्पामध्ये कपास उत्पन्न मोहीम जी आहे तर किती वर्षासाठी आहे तर ती 5 वर्षासाठी जाहीर करण्यात आलेली आहे. ओके. नेक्स्ट, भारतातील शेती आणि उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारने ही मोहीम हाती घेतलेली आहे, ज्यामध्ये 5 वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, 2025-26च्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेल्या कर्जासाठी
संशोधित व्याज सबवेन्शन योजनेअंतर्गत नवीन वाढलेल्या कर्ज मर्यादा किती आहेत? अगोदर 3 लाखाची होती, म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे, दुसरा चूक आहे. आत्ता किती आहे तर 5 लाखापर्यंत हे करण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे, इथं याची माहिती देण्यात आली बघा. किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने चालू करण्यात आली होती बघा. याच्या संदर्भात अगोदर बघितलं तर किसान क्रेडिट कार्डवरती 3 लाखापर्यंत कर्ज दिलं जात होतं, ते आता 5 लाखापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने हे डिसिजन घेतलेलं आहे आणि शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी काय करण्यात आली ही घोषणा केलेली आहे. नेक्स्ट 2025-26च्या अर्थसंकल्पानुसार सरकार नवीन युरिया प्लांट उभारत आहे, ज्याची वार्षिकी क्षमता 12.7 लाख मेट्रिक टन आहे. ज्यानुसार देशांतर्गत खते उत्पादन वाढवून आयात अवलंबित्व कमी होईल. तर हा प्लांट कोणत्या ठिकाणी उभारला जाईल बघा. तर इथं आसाममधील नामरूप, बरौनी बिहारमधील सिंदरी झारखंड, पंचेचर ओडिसा आणि पानिपत हरियाणा. तर याचं योग्य उत्तर जे आहे ना नामरूप, आसाममधील नामरूप या ठिकाणी सेटअप केलं जाणार आहे बघा. त्याच्या बाबतीमध्येच 2025-26च्या बजेटमध्ये आसाममधील जे नामरूप आहे या ठिकाणी काय केलं जाणार आहे तर 12.7 लाख मेट्रिक टनचा वार्षिकी क्षमतेचा प्लॅन जो आहे तो सेटअप केला जाणार आहे बघा. ओके, आता सिंदरीचा जर बघितला तर सिंदरीचा जो काय झारखंडमधला आहे तसं एक जुना प्लांट या ठिकाणी ऑलरेडी आहे बघा. नेक्स्ट 2025-26च्या अर्थसंकल्पानुसार सरकार नवीन युरिया प्लांट उभारत आहे, ज्याची क्षमता 12.7 लाख मेट्रिक टन आहे, ज्यामध्ये देशांतर्गत खत उत्पादन वाढवून आयात अवलंबित्व कमी करायचा. हा प्लांट कोणत्या ठिकाणी उभारला जाईल? डबल क्वेश्चन झाला आहे, तर त्याचं उत्तर हेच आहे बघा. पहिलं उत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी एक चार्ट देण्यात आलं आहे की MSMEचं वर्गीकरण जे आहे याच्यामध्ये मानदंडामध्ये थोडं संशोधन, याचा अर्थ त्याचे जे काही हे होते म्हणजेच लिमिट्स होते त्याच्यामध्ये चेंज करण्यात आलेले आहे बघा. आता जर सूक्ष्म उद्योगाला मायक्रो एंटरप्राइजमध्ये बघितलं तर आपण सध्याची गुंतवणुकीची क्षमता 1 करोड होती. आता सुधारित किती करण्यात आलेली आहे ते संशोधित जे आहे ते 2.5 कोटीची आहे बघा. आणि उलाढाल सध्याची किती आहे तर आत्ताची 2.5 संशोधित आहे, म्हणजे चेंज केलेलं आहे. आत्ता जर विचारलं आत्ताचं अर्थसंकल्पानुसार जो बदल केला आहे तर 2.5 करोड रुपये आहे बघा गुंतवणुकीची, आणि उलाढाल किती असतील तर 5 करोडची असेल बघा. लघु उद्योगाच्या बाबतीमध्ये सध्याची 10 होती संशोधित, म्हणजेच बजेटनुसार 25 करोड करण्यात आलेली आहे आणि उलाढाल 50 कोटीची. आणि मध्यमसाठी 50 करोड सध्याची होती, बजेटनंतर इम्प्लिमेंट होण्यात 125 कोटीची आहे आणि उलाढाल जी आहे ती 250 करोडची असणार आहे बघा. ओके, त्याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे बघा. 2025-26च्या अर्थसंकल्पानुसार उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी किती सानुकूलित क्रेडिट कार्ड जे असणार आहेत, म्हणजे कस्टमाइज्ड क्रेडिट कार्ड पहिल्या वर्षात जारी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. पर्याय 5 लाख, 7.5 लाख, 10 लाख, 15 लाख. योग्य पर्याय जो आहे तो त्याचा 10 लाख एवढे काय केले जाते तर कस्टमाइज्ड क्रेडिट कार्ड जाहीर केली जाते, म्हणजेच पहिल्या वर्षामध्ये जारी केली जातील असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, याच्यातून भरपूर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो डेफिनेटली व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांच्या बरोबर पण शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा बेनिफिट होईल. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद मित्रांनो.